नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। मेन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 20 जानेवारी पासून ग्राउंड चालू होणार आहे आणि सगळे तुम्ही व्हिडिओ मेसेज टेलिग्रामवर विविध व्हॉट्सअपवर मेसेज बघितले असतील की 20 जानेवारी पासून ग्राउंड चालू होणार आहे आणि खूप जणांना प्रेशर असेल की कधी हॉल तिकीट येणार आहे किंवा कधी ग्राउंड चालू होणार आहे। खूप टेन्शन तुम्ही घेतलं असेल, पण लक्षात असू द्या कोणी तुम्हाला असं सांगितलं नाही की ग्राउंडच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय किंवा ग्राउंड आता 15 दिवसावर बाकी आहे, तुम्हाला काय काय तयारी करायची आहे की आता या 15 दिवसामध्ये ग्राउंड तुमचं जे काय कोणाला मार्क कोणत्या ताईला किंवा कोणत्या भावाला मार्क कमी येत असतील, 30 ग्राउंड असेल किंवा 32 असेल किंवा 35 असेल, कोणाला 40 येत असेल मार्क किंवा कोणाला 45 मार्क येत असतील किंवा कोणाला 50 पैकी 50 जरी मार्क येत असतील, त्यांनी काय नियोजन करावं, ग्राउंडचं नियोजन कसं करावं, मी हे सगळं एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। कारण की खूप जणांचे मला कमेंट्स आलेत की सर 20 जानेवारीला ग्राउंड होणार आहे, त्याची तयारी आम्ही कशी करावं, किंवा आता काही जणांचं ग्राउंड कमी आहे तर त्याची तयारी कशी असावी, सगळ्या गोष्टी तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मी क्लिअर करणार आहे मित्रांनो। बघा, आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जे ग्राउंड आहे ते 20 जानेवारीला चालू होणार आहे, बरोबर। 20 जानेवारीला म्हणजे या 10 ते 12 तारखेपासून किंवा 7 तारखेपासून कदाचित 101% सांगतो 7 ते 10 तारखेपासून हॉल तिकीट येणं सगळे चालू होतील, म्हणजेच 20 तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहेत। आता ग्राउंड कोणते कोणते चालू होणार आहेत, ग्राउंड सगळ्या जिल्ह्यांचे चालू होणार आहेत, नाहीतर मी एखादा स्पेसिफिक जिल्हा असं जर लिहिला की अमरावती असेल, नवी मुंबई असेल, परभणी असेल, गडचिरोली असेल, नाशिक असेल, रायगड असेल, असे जे तुम्हाला जिल्ह्याची नावं तुम्हाला सांगेल तर प्रॉब्लेम काय होईल माहितीये का, की तुम्ही बोलणार की सर मग या ग्राउंडचं कधी चालू होणार, त्या ग्राउंडचं कधी चालू होणार। तर सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो की त्याच्याविषयी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली आहे, ऑलरेडी पीडीएफ टाकलेली आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड होणार आहे त्याच्याविषयी माहिती टाकलेली आहे। हे तुम्ही मला नेहमी प्रश्न विचारणार की सर या आमच्या जिल्ह्याचं कधी होणार, या घटकाचं ग्राउंड कधी होणार, म्हणून त्याच्याविषयी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती ऑलरेडी टाकलेली, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच मी उत्तर दिलेलं आहे मित्रांनो। पण काही जणांचे व्हिडिओ जे येतात की त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही असं करा, आता ग्राउंडची तयारी तसं करा, असं करा, हे करा, ते करा। तर मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही अशी तशी जी तुमची प्रॅक्टिस, जी तुमची तयारी सध्या चालू आहे तशी चालू राहू द्या, फक्त त्याच्यामध्ये एकच चेंजेस तुम्ही करा। ही ग्राउंड जी 20 जानेवारीला चालू होणार आहे की नाही, तर आता तुम्ही काय करा, फक्त एक टाइम ग्राउंड करा, तुमचं काय करा, एक टाइम ग्राउंड करा, एक टाइम ग्राउंड काय करा, एक टाइम तुम्ही ग्राउंड फक्त आता चालू राहू द्या तुमचं एक टाइम ग्राउंड। का एक टाइम ग्राउंड, की तुमच्या शरीराला थोडा आता आराम भेटला पाहिजे, त्याच्यामुळे मी एक टाइम ग्राउंड सांगतोय। आणि ज्यांचं ग्राउंड समजा कमी असेल, खूप वीक आहे ग्राउंड की नाही, त्यांनी ग्राउंडची तयारी सध्या 2-2, 3-3 महिने अगोदर चालू केलेली आहे। आता सगळ्यांना सांगतो, जे खरं आहे हे सत्य कोणी बोलणार नाहीये, तुम्हाला पण माहिती आहे, जर तुम्ही 2 महिने झाले अगोदर ग्राउंड चालू केलेला आहे तर तुम्हाला 50 पैकी 50 मार्क येतील, म्हणून मी अशी याची श्वासती किंवा गॅरंटी, असं खोटं आश्वासन मी तुम्हाला देणार नाहीये, तुम्हाला पण माहित आहे। पण एवढं तुम्हाला मी आश्वासन देऊ शकतो, तुमचा जर समजा तुम्हाला एवढे जर मार्क, समजा तुम्हाला काही जरी झालं 35+ मार्क तुम्हाला ग्राउंडला घेणे येतं। किती मार्क घेणे तुम्हाला ग्राउंडला, 35+ तुम्हाला मार्क घेणे। का 35+ बोलतो मी ग्राउंडला, कारण की तुम्हाला पेपरला क्वालिफाय व्हायचं कसं पण, कोणत्याही ताईला कोणत्याही भावाला मी सरळ सरळ सांगत आहे, तुम्हाला पेपरला तुम्हाला क्वालिफाय व्हायचे म्हणजे व्हायचंच आहे। तुम्ही हजारो व्हिडिओ बघण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये मी चांगली माहिती देतोय, सगळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या फायदेशीरच हा व्हिडिओ आहे। 35 मार्क याच्यासाठी बोलतोय की तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय होणार आहे, कारण की तुमची कॉम्पिटिशन यांच्यासोबत नाहीये, जे 50 वाले आहेत ना यांच्यासोबत तुमची कॉम्पिटिशन नाहीये, कॉम्पिटिशन फक्त तुमची स्वतःसोबतच आहे। जर तुम्हाला 35 मार्क जरी ग्राउंडला आला, तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय झालात आणि तुम्हाला जर पेपरला 90+ मार्क येत असतील तर 101% तुमचा रिझल्ट आहे, 101% तुमचा रिझल्ट आहे। का तुमचा रिझल्ट आहे, कारण की तुमचा पेपर चांगला आहे, फक्त तुम्हाला कसंही काय करून ग्राउंड क्वालिफाय करायचं आहे। आणि ज्यांचं 50 ग्राउंड आहे, जे एक एक मार्काने कटले होते, तसे पण त्यांना वर्दी फिक्सच आहे, त्यांना पण माहित आहे। पण लक्षात असू द्या, तुम्ही जर असा विचार करणार, आता काय झालंय, खूप जण डिमोटिवेट झालेत, खूप ताईंचा, खूप भावांचा मला असा प्रश्न नेहमी कमेंट येतात युट्यूबवर की नाही सर, व्हिडिओच्या खाली नेहमी अशा कमेंट येतात, भरपूर प्रमाणात कमेंट येतात की सर आम्हाला आता सांगा, की काही जणांचा बेसिक, म्हणजे खूप असा एकच बेसिक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मी एकदा क्लिअर करतो, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल की सर आमचा गोळा जात नाहीये, बरोबर, काय होतोय, गोळा जात नाही, गोळा जात नाही, असा खूप जणांचा प्रश्न आहे, बरोबर, गोळा जात नाहीये। काही जणांचा गोळा जो आहे तो 10 मार्काचा चालला, काही जणांचा 8 मार्काचा चालला, काही जणांचा 12 मार्काचा चालला, असा जो तुमचा गोळा चाललेला आहे, बरोबर, एवढं लक्षात असू द्या, जो तुमचा 10 मार्काचा जात आहे, 8 मार्काचा जात आहे, 12 मार्काचा जात आहे। आता तुम्ही काही जण कदाचित तुमच्यावर हसत असतील
आणि बोलत असतील की नाही बाबा तुझा गोळा का जात नाहीये, असं आहे तसं आहे, हे ते कारण तुम्हाला सांगत असतील, सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतो, प्लीज तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका, बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्ही विचार करत असाल की आमचा गोळा जात नाही पण आमची रनिंग चांगली आहे. तुमचा गोळा जात नाही पण रनिंग चांगली आहे. आता काही जणांचं काय आहे माहितीये का, की काही जणांचा गोळा चांगला असतो, रनिंग वीक असते. काही जणांचा गोळा पण चांगला असतो, रनिंग पण चांगली असते. पण काही जणांचं काय आहे की गोळा जात नाही पण रनिंग चांगली असते. या कारणाने तुमची रनिंग चांगली आहे पण गोळा जात नाही. पण गोळ्यामध्ये जर तुमचे एवढे मार्क तुम्हाला येत आहेत, पण खरं तुम्हाला रियालिटी सांगतो मी तुम्हाला, मागच्या 2024 ला 2023 ला भरतीमध्ये जर बघायला गेलं तर ज्यांना 10 मार्क येत होते की नाही ग्राउंडला बरोबर गोळा टाकताना, जेव्हा ग्राउंडवर 10 मार्क येत होते त्या टायमाला गोळा टाकल्यानंतर 10 मार्क जेव्हा गोळ्याला पडत होते पण हेच मार्क 12 मार्क होत होते. पण काही काही जणांच्या मनात एवढी भीती होती की काही जण बोलत होते की नाही सर आम्हाला तिथे गेल्यानंतर 10च मार्क आले, आणि काही जण बोलत होते सर आम्हाला 12 मार्क आले. पण मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, यावेळेस काय आहे माहितीये का, दरवेळेस असतं, मी ज्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारलेलं आहे त्यांच्या माहितीनुसार आणि त्यांनी सांगितले कन्फर्म 101% की तुम्हाला गोळा टाकण्यासाठी टोटल 3 चान्स भेटणार आहेत. किती चान्स भेटणार आहेत तुम्हाला? गोळा टाकण्यासाठी 3 चान्स भेटणार आहेत. म्हणून लक्षात असू द्या, गोळा टाकण्यासाठी 3 चान्स भेटणार आहेत. चांगला उपयोग करा. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला बेसिक नाही तर शॉर्टकट सांगतो. हा जो गोल आहे सगळ्या ताईंनी सगळ्या भावांनी लक्षात असू द्या. बघा सगळ्यांनी लक्षात असू द्या, हा जो गोल आहे हा गोळा टाकण्याचा गोल आहे. इथे एक असं हे लाकूड लावलेलं असतं म्हणजे बरोबर तुमचा पाय बाहेर पडू नये म्हणून. लक्षात असू द्या, अशी आखणी केलेली असते गोळा टाकताना. तुम्ही इथे मधात गोळा टाकता, जी 20 जणांची लाईन असते टोटल, अशी 20 जणांची लाईन असते टोटल, अशी लाईन असते 20 जणांची. मेन म्हणजे तुम्ही आतमध्ये गोळा टाकण्यासाठी गेलात, 20 जणांची लाईन असते, एक जण इकडे उभा असतो आणि एक जण गोळा टाकतो, असे 3 तुम्हाला चान्स दिले आहेत. किती टोटल चान्स किती आहेत तुम्हाला गोळा टाकण्यासाठी? 3 आहेत. कन्फर्म करून ठेवा 3. पण मला वाटतं सगळ्या भावांचा आणि सगळ्या ताईंचा गोळा हा एकाच किंवा दुसऱ्या चान्स मध्ये गेलाच पाहिजे आउट ऑफ. आणि नाही गेला तरी कृपया तुम्हाला विनंती आहे, रिक्वेस्ट करतो, डिमोटिवेट कोणीच व्हायचं नाहीये. नाहीतर काही तिथे पोलीस असतील किंवा कोणी विविध जे विद्यार्थी आहेत ते तुमच्यावर हसतील, अशाकडे लक्ष कोणीही देऊ नका. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. म्हणून तुम्हाला सांगतो. आणि गोळा टाकल्यानंतर तुम्ही अगोदर काय आहे, तुमचे जे डिटेल इन्चार्ज असतात तुमच्यासोबत, 20 जणांचा ग्रुप असतो त्यांच्यासोबत एक डिटेल इन्चार्ज असतात पोलीस शिपाई, ते तुम्हाला सगळी माहिती पहिले समजावून सांगतात की बघा गोळा टाकल्यानंतर तुम्हाला या साईडनं बाहेर यायचं नाही, उजव्या साईडनं बाहेर नाही यायचं किंवा डाव्या साईडनं बाहेर नाही यायचं, तुम्हाला डायरेक्टली मागच्या साईडनं बाहेर जायचं, असं तुम्हाला सांगतात. पण काय होतं माहितीये का, फ्लो मध्ये तुम्ही काही जण विसरून जाता गोळा टाकण्याच्या नादात, किंवा याच्यात तुमचा गोळा आउट ऑफ गेला कदाचित. आणि काही जणांचा म्हणजे आउट ऑफ गेलाच पाहिजे, कदाचित नाही तर आउट ऑफ तुमचा गोळा गेलाच पाहिजे. सगळ्यांना एवढीच विनंती आहे, फक्त डिमोटिवेट कोणी व्हायचं नाही. कारण की ग्राउंड जे आहे ते आपल्याला गाजवायचं, एवढंच लक्षात असू द्या. आणि जे मोटिवेट करायचं तुम्हाला स्वतःला मोटिवेट करणं गरजेचं आहे तिथले ग्राउंडवर. असं नाही की दुसऱ्यांकडे बघून असं तसं नाही, हे तर स्वतःशी कॉम्पिटिशन आहे तुमची, हे लक्षात असू दे सर्वात अगोदर. म्हणून तुम्हाला सांगतो, गोळा टाकल्यानंतर जर तुम्हाला कळत नाहीये की मला कोणत्या साईडनं बाहेर निघायचंय, इथे पोलीस शिपाई उभे असतात, इथे एक असतो आणि या साईडला दुसरे असतात जे ग्राउंडचं सगळं बघत असतात ते, आणि ते आपले डिटेल इन्चार्ज उभे असतात. तुम्ही या दोघातून कोणाला जरी विचारलं की सर मी बाहेर कोणत्या साईडने निघू, विचारल्यानं काही प्रॉब्लेम नाही, ते आपल्याला फक्त सांगणार. ते का तुम्हाला काय बोलणार आहेत का ओरडणार आहेत, काहीच नाही ना. फक्त साधं विचारायचं त्यांना की सर आम्ही कोणत्या साईडनं बाहेर निघू, ते तुम्हाला सांगतील मागच्या साईडनं बाहेर निघा, असं तुम्हाला सांगतील. संपलाय विषय तिथे गोळ्याचा. ओके, गोळा टाकणं झाला. दुसरी गोष्ट, कोणत्या ताईची रनिंग वीक असेल, कोणत्या भावाची रनिंग वीक असेल, बघा 1600 मीटरला 100 मीटर, 1600 मीटर आणि 800 मीटर बरोबर. बघा हे लक्षात असू द्या, 100 मीटर मध्ये खूप जणांच्या तक्रारी येतात की सर आमची रनिंग अशी नाही, सर आमची रनिंग तशी आहे, आम्हाला एवढे मार्क पडतात, तेवढे आम्ही चिप लावल्या कारणाने सेन्सर मध्ये काहीतरी चुकीचं झालं, असं झालं तसं झालं. तर सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जरी तक्रार केली, तिथे एक अधिकारी असतात, अधिकाऱ्याकडे तक्रार होत असते, तुम्ही जरी तक्रार केली, सगळ्या ताईंना भावांना रिक्वेस्ट करून सांगतो, लक्षात असू द्या, तुम्ही जरी तक्रार केली तुमच्या तक्रारीची दखल तिथे घेतल्या जाते. पण तुम्हाला रिटर्न पळावं लागतं 100 मीटर. तक्रार दखल जरी घेतली तर 100 मीटर तुम्हाला रिटर्न पळवलं जातं. पण कदाचित तुमचा टाइम जर त्यावेळी जास्त आला, बरोबर, कमी नाही आला, टाइम जास्त आला तर तो टाइम पकडला जातो, आणि जो अगोदरचा कमी आला असेल तो टाइम पकडला जात नाही. याची सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे असं मला वाटतं.
आणि तुम्ही काय करता, रागारागामध्ये त्यांच्याकडे जाता आणि तक्रार करता. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, एका स्टेप मध्ये जे आहे ते फायनल एकदाच. डबल पडण्याची म्हणजे आवश्यकताच पडली नाही पाहिजे आणि तक्रार करण्याची पण आवश्यकता नाही पडली पाहिजे. आता तुम्हाला कदाचित माहित नसेल तर सांगतो, 2024 मध्ये जी भरती झाली पावसामध्ये, मुंबईची भरती तर तुम्ही कदाचित सगळ्यांनी बघितली असेल. पण 2024चा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लाईव्ह, जो मुलं रनिंग करत आहेत तो लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा. सगळ्यांनी लक्षात असू द्या, तुम्ही तक्रार जर केली मित्रांनो तर तुम्हाला डबल म्हणजे अजून तुमची रनिंग घेणार आणि तुमचा टाइम जर वाढला, मार्क कमी आले, मग त्याला जिम्मेदार तुम्ही स्वतः असणार. म्हणून तुम्हाला सांगतो, जे तुम्ही रनिंग करताय ती व्यवस्थित रनिंग करा आणि जेवढं आहे, जी स्टेप तुम्ही प्रॅक्टिस करताना घेताय की नाही ती स्टेप घ्या. असं वेगळं काही नवीन बघू नका, कारण की सगळ्यांची स्टेप वेगळी असते, आहे का नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की असं नाही की यांनी वेगळी घेतली त्यांनी वेगळी घेतली म्हणून मी पण तसाच घेतो स्टेप, मी पण असाच घेतो. जे तुम्ही प्रॅक्टिस करताना स्टेप घेता ती स्टेप घ्या, दुसरी कोणतीही स्टेप घेऊ नका, ही सगळ्यांना विनंती आहे. त्याच्यानंतर 1600 मीटर तुम्ही रनिंग करताय. 1600 मीटरला रनिंग करताना 4 राऊंड तुम्हाला 400 मीटरचे 4 राऊंड मारायचे आहेत, बरोबर. आता सगळीकडे रोडवर तर कुठंच नाही, पण सगळीकडे ग्राउंडवरच रनिंग होणार आहे. म्हणून ग्राउंडवर रनिंग करताना 1600 मीटर तुम्हाला पळायचे, 4 राऊंड तुम्हाला मारायचे. लक्षात असू द्या, खूप जण विसरून जातात की ते 3च राऊंड मारतात आणि एका साईडला येऊन बसतात आणि त्यांना वाटतं आम्ही 4 राऊंड मारले. आता तुम्हाला माहित असेल, एखादं रब्बल असते हातामध्ये वगैरे, असं काही आपण डोकं यूज करत असतो. म्हणून याच्याविषयी मी अगोदर 1600 मीटर विषयी आणि 800 मीटर विषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. नाही तर असं नाही की सर तुम्ही आम्हाला टेक्निक नाही सांगितली असं तसं, याच्याविषयी मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे. सगळ्या भावांना आणि सगळ्या ताईंना विनंती आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. म्हणून 1600 मीटरला पळताना आणि 800 मीटरला सगळ्या ताईंनी पळताना आणि भावांनी 1600 मीटरला पळताना काळजी कोणती घ्यायची, कॉम्पिटिशन स्वतःशी, हे लक्षात असू द्या प्लीज, कृपया. तुम्हाला कोणी सांगतं की बाबा हे जे ग्राउंड आहे, बरोबर, हे जे ग्राउंड आहे 400 मीटरचं, या ग्राउंडच्या जवळून असं पळा, कोणी सांगतं लांबून पळा, कोणी म्हणते असं पळा, कोणी म्हणते तसं पळा. म्हणून लक्षात असू द्या, तुम्ही जेव्हा रनिंग करताय की नाही, खरं जो ग्राउंडवर एखादा उमेदवार रनिंग करत असतो त्याला खरी परिस्थिती माहित असते, कसं पळायचं काय पळायचंय. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय की नाही तेव्हा तुम्हालाच माहिती आहे ना तुमचा जोश किती आहे, तुम्ही कशा प्रकारे ग्राउंड कव्हर अप करता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. जर मी असेल किंवा दुसरा एखादा शिक्षक असेल किंवा एखादा अकॅडमीवाला असेल, कोणीही असेल, तो तुम्हाला किती जरी सांगत असेल, पण तुमचा जो स्टॅमिना आहे, तुमचं जे रनिंग आहे की तुम्ही कशा प्रकारे रनिंग करता, तुमचा स्टॅमिना कितपर्यंत आहे, 1600 मीटर किंवा 800 मीटर कोणत्या मुली कशा पळतात, कशा, म्हणजे हे सगळं हे तुम्हाला स्वतःला माहित आहे. हे सगळ्यांना लक्षात असू द्या. नाहीतर मी तुम्हाला कितीही मोटिवेट केलं, फक्त मी तुम्हाला या गोष्टीने मोटिवेट करतो की कॉम्पिटिशन तुम्ही स्वतःशी ठेवा, दुसऱ्यांशी कॉम्पिटिशन ठेवू नका, हे सगळ्यांना विनंती. नाहीतर काय होतं माहितीये का, तो माझ्या पुढे निघून गेला, ती मुलगी म्हणते ती माझ्या पुढे निघून गेली, मी पण त्यासोबत पळते. काय असतं, काही नवीन मुलं मुली असतात, ते जोश मध्ये 2 राऊंड फास्ट मारतात. पण जे आपण प्रॅक्टिस करतो, आपल्याला प्रॅक्टिस करताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला वेळ किती आहे काय. आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना विनंती आहे, बघा 1600 मीटर असेल किंवा 800 मीटर असेल, तुम्हाला घडी अलाउड नाहीये, वॉच अलाउड नाहीये. आता आपण सांगतोय, वॉच तुम्हाला अलाउड नाहीये, हे सगळ्यांना लक्षात असू द्या. नाहीतर एखादा विद्यार्थी लपून वॉच नेतोय, बराबर हातामध्ये टाकतोय, दिसू देणार नाही, असं जर झालं, कोणी आढळलं तर त्यांना त्या भरतीतून बाद करण्यात येतं. मागच्या वेळेस पण असं झालं 2024 मध्ये, मुंबईच्या घाटकोपरला आणि मरोळा पण असं झालं. काही मुलांनी घडी आणली, त्या घडीच्या कारणाने त्यांना ग्राउंड मधून बाद करण्यात आलं. म्हणून तुम्हाला विनंती आहे, अशी कोणतीही चुकी करू नका. मी तुम्हाला आता सांगतो, जेव्हा आपला टायमिंग, जेव्हा तुम्ही चिप लावलेली आहे, जेव्हा तुम्ही ते सेन्सर, बघा इथे सेन्सर लावलेले असतात. काही जण तुम्हाला सांगत असतील की नाही बघा डायरेक्ट चिप लावल्यानंतर टायमिंग चालू होतो, असं काही नसतं. तो सेन्सर तुम्ही जेव्हा पार केला, समजा चिप जोरात आवाज येतो सेन्सरचा, तिथे तुम्हाला सगळ्याला माहित असेल, आवाज आल्यानंतर वीप वाजल्यानंतर डायरेक्ट तुमचा टायमिंग चालू होतो. आणि तुम्हाला विनंती आहे, ही कॉम्पिटिशन फक्त तुमच्या स्वतःशी आहे, तुमच्या आई वडिलांचे जे स्वप्न पूर्ण करायचे हे फक्त तुमच्या हातात आहे. एखादा अकॅडमीवाला सांगतो, एखादा कोणी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मी काय अकॅडमीवाला नाहीये ना, काहीच नाही. मी सगळ्या मुलांना मोफत शिक्षण देणारा एकमेव शिक्षक आहे. कोणते क्लास, आपलं काय हे ऍप नाहीये ना, अकॅडमी नाही ना, काहीच नाही. युट्यूबवर लाईव्ह लेक्चर आपले सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता होतात. म्हणून जे काय आहे ते मोफत शिक्षण देत असतो. म्हणून सगळ्यांना सांगतो, जेवढे आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब आहेत ना, त्या सगळ्यांना माहित आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सकाळी 10 वाजता आपला लाईव्ह लेक्चर चालू होतो. न्यायालयीन भरती असेल, या विविध स्पर्धा परीक्षा असतील, सरळ सेवेच्या परीक्षा असतील,
सगळ्यांचे क्लासेस मोफत होतात. नोट्स, पीडीएफ सगळ्या फाईल्स तुम्हाला मोफत दिल्या जातात. एकही रुपयाचं चार्जेस लागत नाही. कारण का की आपण गरिबीतून आलेलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो. गोरगरिबांचे ताई भाऊ जे तुम्ही आहात त्या सगळ्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणापासून वंचित नाही राहू. गडे नाही याच्यासाठी पैसे लागतात, त्याच्यासाठी पैसे लागतात, या गोष्टी लागू नये म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचा तुम्हाला 100% नाही तर 101% याचा फायदा होणार आहे. आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा म्हणजे जसा आपला क्लास चालू झाला तसं तुम्हाला लेक्चर लाईव्ह दिसेल. म्हणून तुम्हाला विनंती आहे सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करून ठेवा. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये ग्राउंड होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती. 20 जानेवारीला ग्राउंड होणार आहे बरोबर. आता काही जणांचा प्रश्न असा होता की सर कागदपत्र काय लागणार आहेत. बघा कागदपत्राविषयी खूप जणांनी व्हिडिओ बनवले असतील पण एक शॉर्टकट सांगतो. फक्त तुम्हाला प्रवेश पत्र लागणार आहे. काय लागणार आहे? प्रवेश पत्र लागणार आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये हॉल तिकीट लागणार आहे तुम्हाला. दुसरं काहीच लागणार नाही मित्रांनो. काय लागणार आहे? फक्त हॉल तिकीट लागणार आहे. दुसरं काहीच लागणार आहे. हॉल तिकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड काहीतरी प्रूफ ठेवा सोबत. दुसरा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स कागदपत्र न्यायची सोबत जरूरत काहीच नाहीये. फक्त हॉल तिकीट लागणार आहे आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड काहीतरी ओळखपत्र जे आहे तुमचं सोबत, इलेक्शन कार्ड असेल, वोटर आयडी काहीतरी तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, टेन्शन घेऊ नका. कोणीही टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना विनंती आहे, एक शिक्षक म्हणून पण विनंती आहे आणि एक भाऊ म्हणून पण विनंती आहे. सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना सांगतो टेन्शन बिलकुल घेऊ नका. कारण की ग्राउंडला जर तुम्ही टेन्शन घेतलं तर आपण आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ग्राउंडसाठी काही दिवस बाकी आहेत आता. कारण की 10-15 दिवस बाकी आहेत. तुम्हाला सर्वांना सांगतो ग्राउंड करताना एक मेन म्हणजे सप्लिमेंट. बघा सप्लिमेंट हे सगळ्यांना माहित असेल जे भरतीची तयारी करतात. जे मुलं म्हणजे एखाद्या जिम मधून, एखाद्या जिमच्या ट्रेनर कडून, याच्याकडून त्याच्याकडून सप्लिमेंट घेता तुम्ही. त्या सप्लिमेंटच्या जोरावर आता जर तुम्ही उपाशी पोटी रनिंग करताय आणि सप्लिमेंट घेताय, बघा ही भरती नाही तर दुसरी भरती आपण मारू, पण एखाद्या सप्लिमेंटनं आपलं जीवन बर्बाद होऊ शकतं. आपल्या जीवाला जीवितहानी काहीतरी होऊ शकते, धोका होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांगतो कोणताही ट्रेनर असला, कितीही मोठा जरी व्यक्ती असला, तो तुम्हाला सांगेल की बाबा सप्लिमेंट घे, तुमचं ग्राउंड चांगलं येईल, असं येईल, तसं येईल, अशा खूप गोष्टी तुम्हाला सांगतील. त्यांच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आणि गोळा टाकताना कोणीही टेन्शन घेऊ नका. गोळा नाही तर फ्लो मध्ये, टेन्शन मध्ये तुम्ही गोळा टाकणार. माझ्या मित्राचा चालला, माझा का नाही चालला, एखादी ताई, एखादा भाऊ असे म्हणेल की माझा गोळा का जात नाही, असे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कृपया गोळा सांभाळून टाका. कारण गोळा जर तुमच्या शोल्डरला जर इंजरी झाली तर रनिंगला पण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मेन म्हणजे तुम्ही गोळा टाकू शकणार नाही, काहीच नाही. म्हणून तुम्हाला विनंती, 20 जानेवारी पासून ग्राउंड सुरू होणार आहे हे 100% खात्रीशीर माहिती आहे. म्हणून सर्वांना आतापासूनच शुभेच्छा. आणि जरी काही ताईंना, काही भावांना ग्राउंड विषयी जर काही प्रॉब्लेम असेल, काही टेन्शन असेल, काही जरी असते तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. पण सगळ्यांनी लक्षात असू द्या, आपल्या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर सगळे मोफत होतात. नोट्स, पीडीएफ, प्रश्नपत्रिका या सगळ्या मोफत तुम्हाला भेटल्या जाईल. आणि तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे, न्यायालयीन भरती असेल या पोलीस भरती असेल, याच्यामध्ये 100% तुमचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येण्याचं कर्तव्य माझं आहे. फक्त अभ्यास तुम्ही त्या प्रकारे केला पाहिजे. म्हणून तुमच्या प्रश्नपत्रिका देतो मी तुम्हाला, नोट देतो, सगळ्या गोष्टी देतो मी. कारण की जेवढे आपल्या चॅनलवरती आहेत ना त्या सगळ्यांना माहित आहे. पण तुम्ही जर नवीन असाल तर सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. कारण गोरगरिबांना, सगळ्या मैत्रिणींना याचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो. म्हणून काही प्रश्न जर असतील तुमचे तर व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. थँक्यू.